गडचिरोली निसर्गाच्या कुशीत वसलेला एक आदिवासी जिल्हा. आज हाच आदिवासी जिल्हा आरोग्य सेवाच्या विकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकतो आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 15व्या वित्त योजनेअंतर्गत वर्ष 2024-25 मध्ये जिल्हा लस साठवण केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी आता सुरक्षित आणि सुसज्ज व्यवस्था उभी राहिली आहे. ग्रामीण आरोग्य सेवेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट. जिल्ह्यात 12 तालुके असून 12ही तालुक्यात हे युनिट स्थापन केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्थापन झालेलं हे युनिट गावागावांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जिल्हा परिषद गडचिरोली आणि सेल्को फाउंडेशन यांच्या भागीदारीत आरोग्यासाठी ऊर्जा या उपक्रमाअंतर्गत 54 प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य पथकांमध्ये सौर ऊर्जेची व्यवस्था सुरू झाली आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत गरोदर महिलांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली होती. या सेवेमुळे ग्रामीण महिलांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता येत आहे. जिल्हा नियोजन आणि विकास निधीतून 19 रुग्णवाहिका, राज्य शासनाकडून 4 रुग्णवाहिका आणि 5 शववाहिका जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांना वेळेवर संदर्भ सेवा देणे सोयीचे झाले आहे. आदिवासी व दुर्गम भागात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य पथक जारावंडी व प्राथमिक आरोग्य पथक ताडगाव यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. तर दुर्गम भागात आरोग्य सेवा उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोठी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र फोदेवाडा, कुहाकोळी आणि चामोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वेगणूर यांची निर्मिती करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा, सौर ऊर्जा, रुग्णवाहिका सेवा आणि तालुका आरोग्य पथक यासारख्या उपक्रमांमुळे गडचिरोली आता आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनत आहे. गडचिरोली जिल्हा आरोग्य सेवेत पुढाकार, लोकांसाठी लोकांच्या सेवेत.